नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप ऑल डूइंग वेल. मी विशाल एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉम्प्युटरचे नेटवर्क्स आहे लास्ट मिनिट नोट्स बघूया. ओके. आणि त्याबद्दल काही MCQ सॉल्व्ह करूया. ओके. या व्हिडिओमध्ये आपण फक्त नोट्स डिस्कस करू. बाकी MCQ तुम्ही स्वतः सॉल्व्ह करू शकता. ओके. आजचा आपला लास्ट लेक्चर आहे कॉम्प्युटर नेटवर्कचं. ओके. चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया. या PDFची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. First आहे, what is a computer network? Computer network is a collection of interconnected device. Okay, a computer network is a collection of interconnected device. Okay, एक्झाम्पल आहे इंटरनेटचे लॅन मीन्स लोकल एरिया नेटवर्क. हे पण इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा की व्हॉट इज अ फुल फॉर्म लॅन विचारू शकतात. ओके, लोकल एरिया नेटवर्क, लॅन मीन्स लोकल एरिया नेटवर्क. त्यानंतर येते टाईप्स ऑफ नेटवर्कमध्ये येते लॅन, मॅन आणि वॅन. ओके, लॅन मीन्स स्मॉल एरिया असं समजू शकता तुम्ही. अजून येते याच्यातनी पॅन येतात. एक मिनटं पुढे बघूया आपण. ओके, त्या नेटवर्क टाईपमध्ये ते हे लक्षात ठेवा की फर्स्ट येते पॅन मीन्स पर्सनल एरिया नेटवर्क. पर्सनल एरिया नेटवर्क तुम्ही विचार करू शकता आपला मोबाईलचा डेटा, दॅट कॉल्ड पर्सनल एरिया नेटवर्क. ओके, त्यानंतर येते लॅन मीन्स आपली जेवढी आपली कॅपॅसिटी आहे, म्हणजे आपल्या रूमपर्यंत लिमिटेड त्याची, दॅट कॉल्ड लॅन मीन्स लोकल एरिया नेटवर्क. त्यानंतर येते मेट्रोपॉलिटिशन एरिया नेटवर्क, दॅट कॉल्ड सिटी लेवल, म्हणजे आपल्या सिटीपर्यंत लिमिटेड राहते, त्याला म्हणतात मॅन. ओके, त्यानंतर वॅन मीन्स ग्लोबल. ओके, आंतरराष्ट्रीय. ओके, इथं फुल फॉर्म पण दिले आहे. आणि त्यानंतर ते VPN मीन्स व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. हे पण लक्षात ठेवा, याचे फुल फॉर्म लक्षात ठेवा, याचे फुल फॉर्म पण विचारू शकतात. त्यानंतर येते प्रोटोकॉल्स. येते प्रोटोकॉलमध्ये आहे HTTP मीन्स हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. त्यानंतर येते HTTPS. ओके, हा S मीन्स सिक्युरिटी, सिक्युरिटी मीन्स सिक्युअर. ओके, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सिक्युअर. ओके, त्यानंतर सेम एस येते FTP येते फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. त्यानंतर SMTP येते सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. त्यानंतर येते IMP असो की DNS असो, हे प्रोटोकॉल पण महाराष्ट्र MCTमध्ये येऊ शकतात. ओके, त्यानंतर DNS मी हे पण लक्षात ठेवा की डोमेन नेम सिस्टीम, हा महत्त्वाचा आहे. ओके, एक हा लक्षात ठेवा. सो असे सगळेच इम्पॉर्टंट आहे, पण मोस्ट प्रोबॅबिलिटी हे येण्याची शक्यता आहे 2. त्यानंतर येते DNS. ओके, एक हा पण येते. त्यानंतर येते ॲड्रेसिंग कोर टर्म्स. ओके, IP चा फुल फॉर्म आहे इंटरनेट प्रोटोकॉल. ओके, IT चा फुल फॉर्म आहे इंटरनेट प्रोटोकॉल्स. त्याचा IPv4चा आहे इंटरनेट प्रोटोकॉल व्हर्जन 4चा किती बिट्स घेतो? 32 बिट्स. ओके, इंटरनेट IP4चं किती बिट्स घेतो? 32. त्यानंतर ते IP6 किती बिट्स घेतो? ओके, 128 बिट घेतो, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर ते मॉड्यूल्स अँड कन्सेप्ट. ओके, फर्स्ट येते OSI मीन्स ओपन सिस्टम इंटरकनेक्शन्स. त्यानंतर TCP येते, TCP मीन्स ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल्स. त्यानंतर येते UDP मीन्स युजर डेटाग्राम प्रोटोकॉल्स. ओके, त्यानंतर TCP मीन्स ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल अँड इंटरनेट प्रोटोकॉल. ओके, त्यानंतर डिव्हाइस आहे URL, हे पण लक्षात ठेवा, महत्त्वाचा, हा पण महत्त्वाचा आहे. व्हॉट इज फुल फॉर्म ऑफ URLचा फुल फॉर्म आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. ओके, त्यानंतर येते नेटवर्क टोपोलॉजी. ओके, या नोट्समध्ये लास्ट मिनिट नोट्स कशाला म्हणतात, तुम्ही इझिली, म्हणजे तुम्हाला एका वर्डीत तुमची पूर्ण डेफिनेशन क्रिएट झाली पाहिजे, तुमचं पूर्ण कन्सेप्ट, त्यामधला कन्सेप्ट लक्षात आला पाहिजे, दॅट कॉल इट लास्ट मिनिट नोट्स. ओके, त्यानंतर बस सिंगल केबल, बस कशी राहतो, बस, दॅट कॉल इट बस टोपोलॉजी. असं केबल त्याला हे करतो, कनेक्ट करतो, दॅट कॉल इट बस टोपोलॉजी. बस टोपोलॉजी इज कॉल इट सिंगल केबल, चीप आणि फेलियर टू रिस्क हाय. ओके, बिकॉज एका केबलला कनेक्ट राहतो, दॅट वाय फेल होण्याची रिस्क जास्त आहे. त्यानंतर ते स्टार मीन्स ऑल कनेक्टेड टू हब स्विच, मोस्ट युजेड आहे ऑल कनेक्टेड टू हब, म्हणजे तुम्ही असं समजा स्टारमध्ये. ओके, स्टार तर मला बरोबर निघत नाही. ओके, दॅट कॉल इट सेंट्रल हबला स्टोर करतो, सेंट्रल हबला तो कनेक्ट करतो, दॅट कॉल इट स्टार. ओके, सेंट्रल हब म्हणजे तुम्ही असं समजा स्टारच्या म्हणतात. त्यानंतर येते रिंग मीन्स सर्क्युलर डेटा फ्लो इन वन डायरेक्शन्स. ओके, सर्क्युलर मीन्स, ओके, सर्क्युलर वेमध्ये. त्यानंतर ते मेश मीन्स फुल्ली कनेक्टेड, एक्सपेन्सिव्ह बट रिलायबल. ओके,
ही नेटवर्क टेपोलॉजी आहे 4, हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. एक स्टार, तशा सगळ्यात इम्पॉर्टंट, सगळ्याच लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर येते OSI मॉडेल. OSI मॉडेलमध्ये येते फर्स्ट आहे ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन म्हणजे युजर इंटरॅक्शन करतो. कोण? ॲप्लिकेशन. OSI मॉडेलमध्ये HTTP आणि FTP. FTP मीन्स फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल आणि HTTP मीन्स हायपर ट्रान्सफर प्रोटोकॉल्स, हायपर टेस्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल्स. ओके. त्यानंतर येते प्रेझेंटेशन्स. प्रेझेंटेशनमध्ये इन्क्रिप्शन येते आणि कंपॅरिझन येते. ओके. त्यानंतर येते सेशन. सेशन मीन्स कनेक्शन मॅनेजमेंट, मॅनेज करायचं काम करतो सेक्शन. त्यानंतर ट्रान्सपोर्ट, एंड टू एंड डिलिव्हरी, दॅट कॉल ॲट ट्रान्सपोर्ट. TCP आहे, त्याने UDP आहे. UDP मीन्स युजर डेटाग्राम प्रोटोकॉल्स. ओके. त्यानंतर आहे नेटवर्क. नेटवर्कमध्ये ते आपण राउटिंग करतो. ओके. त्यानंतर डेटा लिंक. डेटा लिंकमध्ये ते मॅक ॲड्रेस आणि एरर डिटेक्शन्स. ओके. त्यानंतर फिजिकलमध्ये ते ट्रान्समिशन ऑफ बिट्स. ओके, हे लक्षात ठेवा. OSI मॉडेल किती आहे? 7 OSI मॉडेल आहे आणि त्याची लेयर्स किती आहे? 7 लेयर्स आहे. ओके. अजून टोपोलॉजीज किती आहे? 4 टोपोलॉजीज आहे. त्यानंतर येते पुन्हा येते ते मॉडेल्स येते TCP आणि इंटरनेट मॉडेलचे प्रोटोकॉल येते. TCPचे आणि IPचे मॉडेल्स येतात. फर्स्ट आहे ॲप्लिकेशन, सेकंड आहे ट्रान्सपोर्ट, थर्ड आहे इंटरनेट आणि फोर्थ आहे नेटवर्क ॲक्सेस. ओके. मॅपिंग विथ OSI म्हणजेच ॲप्लिकेशन काय करतो? ॲप्लिकेशन OSI मॉडेल काय करतो? ॲप्लिकेशनला सांभाळतो, प्रेझेंटेशनला सांभाळतो आणि सेशनला. प्रेझेंटेशन मीन्स ॲप्लिकेशन मीन्स युजर इंटरॅक्शन, युजर वगैरे ना इथं युजर इंटरॅक्शन. त्यानंतर सेशन मीन्स इन्क्रिप्शन आणि सेक्शन मीन्स कनेक्शन मॅनेजमेंट. ओके. ॲप्लिकेशन मीन्स होते युजर इंटरॅक्शन, प्रेझेंटेशन मीन्स डेटा फॉर्मॅट येऊ शकते किंवा इन्क्रिप्शन्स, आणि त्यानंतर सेक्शन मीन्स कनेक्शन मॅनेजमेंट. त्यानंतर ट्रान्सपोर्ट म्हणजे जे ट्रान्सपोर्ट आपण इथं करतो, एंड टू एंड डिलिव्हरी, दॅट कॉल्ड ट्रान्सपोर्ट. त्यानंतर इंटरनेट राउटिंग करासाठी आणि नेटवर्क ॲक्सेस. ओके. डाटा लिंक प्लस फिजिकल. फिजिकलमध्ये काय करतो बघून घ्या. इथं फिजिकलमध्ये आपण ट्रान्समिशन बिट करतो. डेटा लिंकमध्ये मॅक ॲड्रेस आणि एरर डिटेक्शन्स. त्यानंतर इथे TCP आणि UDP. TCP मीन्स TCP आणि UDP हे लक्षात ठेवा तुम्ही फक्त. इथे फुल फॉर्म जर लक्षात ठेवलं ना तरी इम्पॉर्टंट आहे. TCP मीन्स ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल आणि UDP मीन्स युजर डेटाग्राम प्रोटोकॉल्स. ओके. TCPचं कनेक्शन ओरिएंटेड, रिलेबल आहे, स्लो आहे. एक्झाम्पल आहे HTTP आणि फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल्स, FTP. ओके. त्यानंतर इथे UDP मीन्स कनेक्शन लेस आहे, फास्ट आहे, नो गॅरंटी, आणि DNS, डोमेन नेम सिस्टीम्स. त्यानंतर आता इम्पॉर्टंट आहे पोर्ट नंबर्स. इम्पॉर्टंट प्रोटोकॉल विथ पोर्ट नंबर्स. फर्स्ट आहे HTTPचं आहे 80 वेब ब्राउझिंग. त्यानंतर प्रत्येकाची नंबर सिस्टमॅटिकली आहे. मोस्टली जर तुमचे जर होत नसेल ते पूर्ण, तेव्हा की ते 2 लक्ष ठेवा. हे लक्षात ठेवा, HTTP आणि HTTPS सिक्युअर ॲपसाठी. ओके. त्यानंतर हा एक महत्त्वाचा आहे. त्यानंतर हा लक्षात ठेवा, सिम्पल मेल ट्रान्समिशन प्रोटोकॉल. त्यानंतर DNS लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर एक PUPचा. त्यानंतर ओके, एवढं जर लक्षात ठेवलं तर इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर ते IP ॲड्रेस मीन्स युनिक ॲड्रेस ऑफ डिव्हाइस. इंटरनेट प्रोटोकॉल्स म्हणजे तो प्रत्येकाचा युनिक ॲड्रेस डिपेंड करतो. त्यांना IP4 मीन्स 32 बिट्स आणि IP6 मीन्स 128 म्हणजे 128 बिट. त्यानंतर येते मॅक ॲड्रेसमध्ये येते फिजिकल ॲड्रेस युनिक असाइन टू मॅन्युफॅक्चरर वर्क ॲट डेटा लिंक लेअर. ओके. हे पण लक्षात ठेवा. एक डिव्हाइस नेटवर्क राउटर मीन्स कनेक्टेड नेटवर्क्स, स्विच मीन्स कनेक्ट टू डिव्हाइस, लॅन. ओके. हब मीन्स ब्रॉडकास्ट डेटा आणि मॉडेम मीन्स डिजिटल टू एनालॉग. ओके. पूर्ण मी यामध्ये ॲड केलं आहे. हे प्रॉपरली रेट करा 2 किंवा 3 वेळेस. मी गॅरंटी देऊ शकत नाही की याच्यातच MCQ येईल, पण मी याचं तुमच्या असं केलं आहे, यामध्ये असं लास्ट मिनिट नोट्समध्ये असं केलं आहे की तुम्हाला यात थोडंसं कन्सेप्टने तुमचं पूर्ण कन्सेप्ट लक्षात आला पाहिजे. आणि कधी असे याच्यावर क्वेश्चन येऊ शकतात. लास्ट मिनिट नोटने तुमची प्रॅक्टिस होऊ शकते आणि इझिली तुम्ही रिव्हिजन करू शकता. दॅट कॉल इट लास्ट मिनिट नोट्स. ओके. त्यानंतर आहे थोडेसे 10 MCQ बघू, त्यानंतर आपण स्टॉप करून देऊ व्हिडिओ. ओके.
बाकी तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. फर्स्ट आहे अ कॉम्प्युटर नेटवर्क इज अ कलेक्शन ऑफ इंटरनेट कनेक्टेड डिव्हाइस. ओके. त्यानंतर विच टोपोलॉजी इज सेंट्रल हब. तुम्हाला म्हटलं मी सेंट्रल हब. ओके, स्टार काढला तर मी सेंट्रल हब असं समजू शकतो मी. सेंट्रल हब नाटकोला स्टार टोपोलॉजी. त्यानंतर विच टोपोलॉजी हॅज हायेस्ट रिलेबिलिटी मीन्स मेश. त्यानंतर इन बस टोपोलॉजी फेलियर ऑफ मेन केबल लीड टू कंप्लीट फेलियर्स. ओके, बस टोपोलॉजीमध्ये होतो. इन बस टोपोलॉजी फेलियर्स ऑफ मेन केबल म्हणजे तो बस टोपोलॉजीमध्ये काय होतं, फक्त वन केबलने तो कनेक्ट राहतो. दॅट वे तोच केबल जर फेल झाला तर पूर्ण कंप्लीट फेलियर येतो. त्यानंतर ते रिंग टोपोलॉजी इच नोड हॅज 2 नोड्स. म्हणजे रिंग टोपोलॉजी तिकडे बघा, याला एक नोड इथं आहे, तर इथं पण एक नोड राहील आणि इथे एक नोड राहील. दॅट कॉल इट इच नोड हॅज 2 नोड्स. एक हा नोड झाला, याची नोड्स, आणि एक हा नोड झाला. ओके. त्यानंतर लॅन कवर्स स्मॉल एरिया लोकल एरिया नेटवर्क. त्यानंतर वॅन कवर्स वाईड एरिया नेटवर्क म्हणजेच इंटरनेट. वाईड एरिया नेटवर्क इज अ एक्झाम्पल इंटरनेट. त्यानंतर बँड विथ मीन्स डेटा कॅपॅसिटी आहे. त्यानंतर मॅन कवर्स सिटी. ओके. त्यानंतर VPN प्रोव्हाइड सिक्युअर कनेक्शन्स. त्यानंतर आहे IP4चा किती बिट्स कव्हर करतात तो 32. ओके. त्याने 128 आहे. त्यानंतर मॅप ॲड्रेस लेंथ आहे 48 बिट्स. ओके. IP ॲड्रेस इज अ लॉजिकलमध्ये येते. ओके, पूर्ण आहे यामध्ये. अजून आपण थोडं बघून घेऊ. HTTPचा पोर्ट नंबर आहे 80. HTTPSचा पोर्ट नंबर आहे 443. ओके. OSI लेअर काउंट 7. ओके. पूर्ण यामध्ये मी ॲड केलं आहे. टोटल 15 MCQ यामध्ये ॲड केलं आहे. म्हणजेच तुम्ही नोट्स बघितल्यानंतर तुमचा पूर्ण कन्सेप्ट इथे क्लिअर झाला पाहिजे. त्यावेळी मी इथं 15 MCQ ॲड केले, म्हणजे आपले लास्ट मिनिट नोट्स आणि त्यामध्ये 15 MCQ. ओके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा. मी पूर्ण माझ्याकडून जेवढे प्रयत्न होते मी तुमच्यासाठी प्रयत्न करत आहे. लास्ट मिनिट नोट्स केले. मी एकदा तुम्हाला म्हणू शकत नाही की यामधलेच MCQ येईल, पण मी सध्या प्रयत्न केले आहे की यामधले येऊ शकतात. ओके. तर आपण गॅरंटी घेऊ शकत नाही ना, आपण फक्त प्रयत्न करू शकतो. ओके. चला, व्हिडिओ जर आवडला असेल एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. जर माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके. त्यापर्यंत बाय.